आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. आज महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर एक नवीन विश्वासार्ह आणि अभ्यासपूर्ण माध्यम प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होत आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 105 हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी लढलेले सगळे नेते, मराठी मावळे आणि सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द.ना. गव्हाणकर, त्याचप्रमाणे इतर सर्व मराठी बांधव आणि कलावंत यांना विनम्र अभिवादन. लोकसंवाद न्यूज या नव्या डिजिटल न्यूज चॅनलची आज औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे. या चॅनलचे मुख्य संपादक म्हणून प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे तर सहसंपादक म्हणून पुष्पलता सकटे कार्यभार सांभाळणार आहेत. सत्य जे तुमच्या समोर या प्रभावी ब्रीदवाक्याने सजलेल्या लोकसंवाद न्यूजच्या माध्यमातून समाजातील विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि चळवळीतील महत्त्वाच्या घडामोडी आता देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. विशेष म्हणजे प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि पुष्पलता सकटे यांचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्तरावरील दररोज घडणाऱ्या अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रे, मुलाखती आणि विशेष कार्यक्रम या चॅनलवर नियमितपणे पाहायला मिळणार आहेत. नमस्कार, आपण पाहताय लोकसंवाद न्यूज आणि मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे. मित्रांनो, सुरुवातीलाच महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी बांधवांना, अगदी जगभरातल्या मराठी माणसांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि एका महत्त्वाच्या गोष्टीची अनाउन्सिंग करतोय. गेली अनेक वर्ष माझं जे स्वप्न होतं ते आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पूर्ण होतंय आणि ते म्हणजे एक न्यूज चॅनल. आणि आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं आपण सुरू करत आहोत लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, गेली 40 वर्ष परिवर्तनाच्या समतेच्या चळवळीत काम करतोय. फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, उमाजी नाईक अशा सर्व महापुरुषांच्या आणि माणसांसाठी लढणाऱ्या आणि जगणाऱ्या माणसांना प्रेरणास्थानी मानून मी सामाजिक कार्यात काम करत आलोय, झोकून देऊन काम करत आलोय. पण अलीकडच्या काळात मला सतत एक गोष्ट जाणवत होती की माझ्या मनातलं जे आहे, माझ्या समाजाच्या मनातलं आहे, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या मनातलं आहे, ते ओठापर्यंत येऊ शकत नाही. आलं तरी समोरच्या लोकांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. भांडवलदारी व्यवस्थेनं संपूर्ण सर्वसामान्य माणसांचा आवाज बंद करून टाकलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी मी अतिशय अस्वस्थ होतो. अलीकडं आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात सुरू आहे. अन्याय, अत्याचाराच्या घटना राज्यभर घडत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. महापुरुषांची बदनामी होत आहे. एखाद्या चांगल्या माणसालाही हातोहात फसवलं जात आहे, त्याला बदनाम केलं जात आहे. आणि अशा या गोंधळलेल्या वातावरणामध्ये आपण गप्प बसणं, आपला आवाज बंद होणं, ही गोष्ट मला अस्वस्थ करत होती. आणि म्हणूनच माझ्या काही मित्रांच्या सहकार्यानं आणि दलित महासंघाच्या आणि संपूर्ण समतावादी कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून आपण सुरू करत आहोत नवं चॅनेल लोकसंवाद न्यूज. मित्रांनो, याच्यामध्ये 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, लोक आणि संवाद. लोक म्हणजे पीपल. हे लोक जे आहे ते माझ्या दृष्टीनं सर्वोच्च आहे. भारताच्या संविधानातलं पहिलं अक्षर जर काय असेल तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. या संविधानातल्या पहिल्या 3 अक्षरांमध्ये जो लोक शब्द आहे तो लोक शब्द मी या माझ्या न्यूज चॅनलमध्ये घेतलेला आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. परंतु मी त्याच्याही पुढे जाऊ इच्छितो. वी द पीपल ऑफ महाराष्ट्र, वी द पीपल ऑफ इंडिया. मी इथं थांबत नाहीये. वी द पीपल ऑफ वर्ल्ड, या भूमिकेतून हे चॅनल मला सुरू करायचं आहे. माझं नातं माझ्या गावापासून, ढवळेश्वरपासून, विट्यापासून, सांगली, सातारा, कोल्हापूर, कराडपासून, मुंबईपासून ते थेट जगापर्यंत आणि अगदी विश्वापर्यंत जोडण्याचा संकल्प मी आज करतोय. मित्र हो, लोक त्यामध्ये सगळेच आहेत. दलित आहेत, वंचित आहेत, कष्टकरी आहेत, दबलेले, पिचलेले, दिव्यांग, सगळे लोक आहेत. अगदी अंबानी आहे, अडाणी आहे आणि अज्ञानी आहे, या सर्वांचं चॅनेल म्हणजे
लोकसंवाद. मित्र हो, संवाद ही फार महत्वाची गोष्ट आहे. वाद विवाद तर आपण जगभर पाहतोय. इराण, अमेरिका, इस्रायल बघतोय आपण. वाद सगळीकडे आहे, विवाद सगळीकडे आहे, पण याच्या पलीकडे गेलं तरच संवाद आहे. म्हणून वाद संवाद इकडं आपल्याला जायचं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की लोकसंवाद न्यूज चॅनेलचं नातं सॉक्रेटिसपर्यंत पाठीमागे जाता येतं, नेता येत आहे. सॉक्रेटिसनं सुरुवात जी केली अथेन्समध्ये केली, ग्रीसची राजधानी अथेन्स, ग्रीसची राजधानी, तर त्या सॉक्रेटिसनं अथेन्समध्ये सुरुवात केली संवादातून परिवर्तनाची. बुद्धानं सुद्धा हेच काम केलं, संवादातून प्रबोधन, नवा समाज. बाबासाहेब असतील, शिवाजी महाराज असतील, अगदी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, ही लोकशाही हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मित्रांनो, लोकसंवादमधला लोक हा लोकशाहीशी आहे, भारतीय संविधानाशी आहे आणि या प्रत्येक माणसाच्या स्वाभिमानाशी संबंधित आहे. मला संवाद साधायचा आहे लोकांशी, जनतेशी, व्यवस्थेशी आणि परिवर्तन करायचं आहे. समाजाला बदलायचं आहे, संवादातून परिवर्तन करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं हे संवाद चॅनल सुरू होतंय. या लोकसंवाद चॅनेलला आपण आशीर्वाद द्या, पाठबळ द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा जनतेचा आवाज झाला पाहिजे या दृष्टीनं योगदान द्या. मी मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहताय लोकसंवाद न्यूज. नवीन विचार, स्पष्ट भूमिका आणि सत्य मांडण्याची बांधिलकी घेऊन लोकसंवाद न्यूज हे चॅनल आजपासून महाराष्ट्राच्या सेवेत दाखल झाले आहे. पुन्हा एकदा संपूर्ण जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. जय भारत, जय महाराष्ट्र.